नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानाची भजी. सिंपल, क्विक आणि एक चविष्ट रेसिपी. त्याच्यासाठी आपल्याला आळूचे पानं घ्यायचे आहेत. मी 8 ते 9 पानं घेते. त्याच्यानंतर ते पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. पानं व्यवस्थित धुवून झाल्यावर आपण ते एकमेकांवर रचून घेऊया आणि व्यवस्थित बारीक बारीक कट करून घेऊया. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कट करते आहे. तसं बारीक कट करून घ्यायचे आहेत सगळे पाने. जसं की तुम्ही बघू शकता पानं कट झालेली आहेत. तर आता आपल्याला लसूण आणि मिरचीची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपल्याला भजीसाठी पीठ मळायचं आहे. त्याच्यासाठी मी कट केलेले पानं घेते. त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन घालूया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालूया लसूण आणि मिरचीची पेस्ट. त्याच्यानंतर सगळे मसाले टाकूया. लाल तिखट 1 चम्मच, हळद अर्धा चम्मच, कोरिअँडर पावडर अर्धा चम्मच, मीठ चवीनुसार आणि लास्ट वन ऑफ द लिस्ट तांदळाचं पावडर मी 2 चम्मच घेते. त्याच्यामुळे आपल्या भज्या अशा क्रिस्पी होता, कुरकुरीत होता. सो त्याच्यामध्ये 2 चम्मच तांदळाचं पीठ घालते मी आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता मी कढईमध्ये तेल तापवत ठेवलं होतं. मीडियम फ्लेमवर आता तेल आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये भजी तळून घ्यायची आहे. तर बघू शकता एक एक असा हाताने टाकते मी. तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही चम्मचने पण टाकू शकता आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भजी तळायची आहे. मीडियम फ्लेमवर ठेवा, कारण जास्त हाय फ्लेमवर ठेवलं तर ते जळून जातील. तर भजी तळून झालेली आहे. असं क्रिस्पीनेस आला आहे कारण आपण तांदळाचं पीठ घातलं आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.